दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगडमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चांगलंच घमासाण सुरू आहे. रोहा अष्टमी नगरपालिकेवर सत्ता मिळवणार असल्याचे विधान आमदार महेंद्र दळवी यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते हर्षद साळवी यांनी दळवींवर जोरदार टीका केली. आमदार दळवींची तटकरे साहेबांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखी असल्याचे साळवी म्हणाले. तसेच बेताल वक्तव्य टाळा, अन्यथा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला. सन्माननीय, मी अजूनही देखील आम्ही वैचारिक पातळी आमची सोडत नाही आहे. त्यांना सन्माननीय आमदार म्हणून आम्ही उल्लेख करतो. पण आमदार महेंद्र शेठ यांनी टीका टिप्पणी करताना आज विकास पुरुष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांवर टीका करताना म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा तो प्रयत्न करत आहेत. आणि कसं आहे, उठसूट आलं का तटकरे साहेबांवर टीका टिप्पणी करायचं आणि रोय अष्टमी नगर परिषदेवर आम्ही सत्ता मिळवणार, हे म्हणजे दिवसा पडलेलं त्यांना स्वप्न आहे आणि त्यांचं हे स्वप्नच राहणार. भविष्यात ते कधीही पूर्ण होणार नाही आहे, हे मी महेंद्र शेठ दळवी यांना मी सांगू इच्छितो. हे बघा, बालिश बुद्धी तटकरे साहेबांची उंची आणि तटकरे साहेबांचं कार्य आणि त्यांनी सातत्याने विविध प्रसारमाध्यमांतून केलेली वक्तव्य, ही बुद्धी त्यांची ही प्रचंड अफाट आणि ऊर्जावान आहे. अनेक तरुणांना ऊर्जा आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे विरोधकांनी या टीका टिप्पणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी महेंद्र शेठ दळवी यांना सातत्याने विनंती करतो, अशी बेताल वक्तव्य करणं टाळा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उद्रेक होईल अशी मी तुम्हाला विनंती वजा सूचना करतो. मनोज कुमार शिंदे आज ते तालुका प्रमुख आहे, पण त्यांना असं फील झालेलं आहे की त्यांना आमदार झाल्यासारखंच त्यांना वाटतंय आणि सातत्याने जर त्यांची वक्तव्य जर बघितली तर सातत्याने त्या पद्धतीने ते वक्तव्य करत आहे. मग त्या तालुका प्रमुखांना मीच तुम्हाला सांगतोय, तुमची राजकीय उंची किती आहे, सन्माननीय तटकरे साहेबांची राजकीय उंची किती आहे. टीका टिप्पणी करताना तुम्ही काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे आणि टीका करताना तुम्ही विकासात्मक बोला. आमचा अजेंडा विकासाचा आहे, त्या विकासाच्या जोरावरच आम्ही रोय अष्टमी नगर परिषद लढवणार आहोत आणि सत्ता मिळवणार आहोत. तुम्ही तुमची भूमिका पहिली स्पष्ट करा. तटकरे साहेबांवर टीका टिप्पणी करून तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहात याची पहिली भूमिका जाहीर तुम्ही करावी. नुसतं निवडणुका आला का तटकरे साहेबांवर टीका टिप्पणी करायचं, डाराव करायचं, हे तटकरे साहेबांनी केलं नाही. तटकरे साहेब हा वर्षाचे 365 दिवस काम करणारा माणूस आहे. म्हणजे अनिकेतबाई असतील, आदित्यताई असतील, हे सर्वच लोक काम करणारे आहेत. त्यांच्याकडे विजन आहे. त्यांनी विकासाचं विजन गेल्या अनेक वर्ष मांडलेलं आहे रोय अष्टमीकडं आणि त्या विकासाच्या अजेंडावर सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, अनिकेतबाई असतील, आदित्यताई असेल, यांनी निर्निवास सत्ता या रोय अष्टमी नगर परिषदेवर त्यांनी प्राप्त केलेली आहे. रोहेकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. निवडणुकीपुरतं यायचं आणि टीका टिप्पणी करणं हे आमचं विजन नाही आहे. सन्माननीय शिंदे साहेबांनी त्यांचं विजन जाहीर करावं. या टीकेला उत्तर देताना शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी साळवींना प्रत्युत्तर दिले. प्रवक्त्यांनी आधी अभ्यास करावा असा सल्ला देत त्यांनी म्हटले की अलिबाग मुरुड मतदारसंघात इतिहास घडवणारे आमदार दळवी आहेत आणि आता रोहा नगरपालिकेवरही भगवा फडकवणारच. राष्ट्रवादीचे नवीन झालेले प्रवक्ते यांना काय वाटतंय काय समजत नाही. प्रवक्ते म्हणजे काय? प्रवक्त्यांनी अभ्यास करावा लागतं. प्रवक्त्यांकडं पूर्ण तालुक्याचा, जिल्ह्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि ते आमच्या आमदारांवरती बोलत आहेत. पहिल्यांदा प्रवक्त्यांची उंची बघा आणि मग आमच्या आमदारांवरती बोला. आमदार हे त्यांच्या बोलण्याच्या कृतीतून, त्यांनी केलेली कामं, त्यांनी केलेली विकासाची गंगा, त्यांनी केलेले गोरगरिबांना मदत म्हणून या अलिबाग मुरुड मतदारसंघात इतिहास घडवण्याचं काम ज्या माणसांनी केलेलं आहे ते आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आहेत. आता तुम्ही ज्या काही गोष्टी त्यांच्या प्रवक्त्यांनी बोलले, सूर्य कोण सूर्य तर त्यालाच माहिती. ह्या सूर्यावरती नाव घेत नाही मी, जे ते सूर्य म्हणतात त्या सूर्यावरती हे किती वेळा थुंकलेले आहेत
याचा पहिला स्वतःचा त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कारण ते सेनेतून आत्ताच 3च महिने झाले असतील गेलेत. टिवटिव करतात किंवा डरावडराव करायला गेलेत ना, ते आता डरावडराव करतात. कारण ते नदीच्या किनारे राहतात ना, तेव्हा त्यांना बेडकांचा आवाज जास्त येतो, म्हणून ते डरावडराव करतायत. हे 3 महिन्यापूर्वी कुठे होते हो? 3 महिन्यापूर्वी शिवसेनेतच होते. आणि शिवसेनेत ह्यांनी जे काय म्हणतायत, आम्ही तर म्हणतो की माननीय खासदार तटकरे साहेब ते काय बोलत होते शिवसेनेत असताना, याची जर क्लिप जर तुम्हाला पाठवली ना, तर तुम्हाला समजेल की तटकरे साहेबांना काय बोलत होते, कशा पद्धतीने अर्वाच्य भाषेत त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. मोर्चा असू द्या, आम्ही ह्यांचा उपयोग, मी देखील शिवसेनेत होतो, ह्यांचा उपयोग फक्त आम्ही घोषणा देण्यासाठी करायचो. ह्या प्रवक्त्यांचा उपयोग आम्ही फक्त घोषणा देण्यासाठी करायचो. कारण फक्त ह्यांना ओरडता येतं म्हणून सांगतात डराव. हे ओरडण्याचं काम कोण करतं? बाकीचं नाव घेत नाही. ज्या गोष्टीबद्दल ते सांगतायत की आमदार निवडणुकी आला की रोह्यात येतात, आमदार निवडणुका आल्यात म्हणून रोह्यात आलेले नाहीत. आमदारांनी रोहा शहरात 5,32,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि हा निवडणुकीसाठी दिलेला नाही, निवडणुकीपूर्वी विकास कामं करण्यासाठी दिलेला आहे. याची पहिल्यांदा त्या जो कोण नवीन झालेला प्रवक्ता काहीतरी आहे ना, त्यांनी त्याची पहिली दक्षता घ्यावी आणि नंतरच बोलायला पाहिजे. आता तुम्ही आमच्या आमदारांवरती जे काय बोलण्याचा प्रयत्न करताय, हे आमचे आमदार इथे येऊन बोलताय, टीका टिप्पणी करतायत. आमचे आमदार टीका टिप्पणी करत नाहीत. सत्य काही ते लोकांना सांगतायत. आणि जर आमच्या आमदारांनी तोंड उघडलं ना, तर तुमच्या नेत्यांना अख्ख्या महाराष्ट्रभर पळता भुई होईल, एवढं लक्षात ठेवा. परत एकदा सांगतोय, आम्ही कधीही कोणाच्यावरती टीका टिप्पणी करत नाही. आम्ही ज्या पद्धतीने बोलतोय, आमच्या आमदारांचं ज्या पद्धतीने वक्तव्य आहेत ते पूर्ण पुराव्यानिशी असतात आणि पुरावा घेऊन बोलत असतात. म्हणून तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीमध्ये आज तुम्ही सांगितलात आमची उंची किती आहे, खासदार साहेबांची उंची, उंची आम्ही मागच्या बाईटमध्ये मोजली आहे, कोणाची किती आहे ती ऐकली असाल तुम्ही 4-4 वेळा. ती कोणाची होती ती सांगत नाही, त्याच्यातमध्ये मी उंची साहेबांची सांगितलेली आहे. साहेबांची उंची निश्चित जास्त आहे, तटकरे साहेबांची उंची निश्चित जास्त आहे. पण आमच्या आमदारांची उंची देखील कमी नाही आहे. आमच्या आमदारांची उंची ही तितकीच आहे, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. कारण तुमची उंची कुठं आहे हे तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या ज्या गोष्टींमध्ये किंवा ज्या वक्तव्यांमध्ये तुम्ही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करताय ना, आज रोह्यातील जनता, मी सांगितलं रोहा बदलतोय, या रोहा बदलतोय म्हणून तुमच्या बुडाला एवढी आग लागली ना की तुम्ही त्या इमारती बांधल्या तेच सांगायला लागलेत. काय बदलला रोहा हे तुम्ही सांगितलात. आता त्याच्यावरती तुम्हाला माझं व्हिजन ऐकायचं आहे ना, तुम्हाला व्हिजन मी ऐकवेन. नगरपालिका जशा निवडणुका येतील त्या वेळेला मी तालुका प्रमुख म्हणून व माझे नेते माननीय भरतशेठ गोगावले असतील, माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, यांच्या आदेशाप्रमाणे जे व्हिजन माझ्या व्हिजन म्हणजे काय, माझ्या डोक्यातील रोह्याबाबतचे असलेले चित्र हे तुम्हाला निश्चित दाखवेन आणि तुम्हाला ते सत्यात उतरल्या देखील दिसेल. आज तुम्ही काय केलं म्हणता हो, काय बिल्डिंग बांधल्या म्हणून झाला रोह्याचा बदल. मी सांगितलं सामान्य जनतेला काय पाहिजे, सामान्य जनतेला काय पाहिजे, रस्ते पाहिजेत, गटारं स्वच्छ असलेली पाहिजेत, आरोग्य सुविधा पाहिजेत, पाणी 24 तास पाहिजे. समजलं? या गोष्टीसाठी काय केलं का हो तुम्ही म्हणजे तुम्ही तर आत्ता गेलेत हो. तुमच्या पक्षांनी काय केलेलं तुम्हाला आठवता येतंय का, ठोसपणे असं दाखवता येतंय का. परंतु मी ठामपणे अभिमानाने सांगू शकतो की माझ्या आमदारांनी दिलेला निधी मी लोकांच्या गरजेसाठी वापरला आहे, शो शायनिंगसाठी वापरला नाहीत. जे शो शायनिंग तुम्ही केलेत ना त्याबाबत सविस्तर उत्तर तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे. कारण आता मी तेवढंच ठेवतोय, कारण तुम्हाला व्हिजन ऐकायचं आहे रोह्याचं व्हिजन तुमच्यापेक्षा 5 पट पुढं असेल असा तालुका प्रमुख आहे. तुम्ही जे सांगताय ना की या नगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकणार हे स्वप्न बघतायत,
अरे आम्ही अशी माणसं आहोत ना की आम्ही स्वप्न हे सत्यात उतरवतो, अशीच स्वप्न आम्ही बघतो. तुमच्यासारखी दिवा स्वप्न बघत नाहीत. ही दिवा स्वप्न बघण्याचं काम तुमचे आणि तुमचे नेते बघतायत, म्हणून आज घरोघरी फिरतायत. आम्ही नाही फिरत. एका तालुका प्रमुखाने केलेल्या कामावरती या शहरात झालेले बदल, याच्यामुळे आपल्या नेत्यांची अवस्था काय झाली तुम्ही बघताय. कसे सैरा वैरा पळतायत, कुठे कुठं पळतायत, गावागावात जाऊन तंबी देत आहेत, गावातील लोकांना थांबवण्याचं काम करताय. जाऊ नका बाबा, हा काम घ्या, ते काम घ्या, हे पत्र देतो, ते पत्र देतो. हे काय चाललंय बघा, जरा अभ्यास करा. प्रवक्ते साहेब, साहेबच बोलतोय काय, मी साहेबच बोलतोय. प्रवक्ता कसा असायला पाहिजे आणि काय बोलायला पाहिजे आणि कोणाबद्दल बोलायला पाहिजे. कोणाच्या तरी आदेशावरून तुम्ही बोलत असाल आणि कोणतरी तुम्हाला नाचवतोय आणि त्या भातुकलीच्या खेळाच्या ज्या बाहुलीप्रमाणे तुम्ही नाचत असाल तर आपलं पाय पायात गुंतू शकतो, हेही लक्षात ठेवा. आणि पाय अडकलं तर काय होतं याचंही पुढचं लक्षात ठेवा. त्यामुळं प्रवक्ते साहेब, तुम्हाला तुमचं पद हे लख लाभो. काय तुमचं पद तुम्हाला लख लाभो. आमच्या आमदारांवरती बोलण्याची तुमची उंची नाही, हे परत एकदा तुम्हाला सांगतो. ज्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, रोयाचं व्हिजन आपण समोरासमोर तयार आहोत. रोयाचं व्हिजन, तुम्ही केलेले कामं आणि मी दाखवणारं व्हिजन, याच्यावर समोरासमोर बाईट करण्याची तयारी आहे. आम्ही चॅलेंज देतो, आपली तयारी असेल तर या, बघूया, होऊन जाऊ द्या. रोयालाही दिसेल केलेली कामं आणि करणारी कामं. केलेली कामं किती उपयोगी आहेत की लोकांना फक्त शो शायनिंग करण्याचं दाखवण्यासाठी आहेत. होऊन जाऊ द्या. आपली तयारी असेल तर या, आम्ही तयार आहोत. या नगरपालिकेवर जाताना एवढंच सांगतोय की निश्चितप्रमाणे भगवा फडकवण्यासाठी रोहा तालुका शिवसेना सज्ज झालेली आहे. या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रामुळे रायगड जिल्ह्यात महायुतीतील एकोपा संपुष्टात आला असून निवडणुकांपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडीला ऊत आल्याचे चित्र दिसत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.